नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले श्री क्षेत्र शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। जे आमच्या संत विचार यूट्यूब चॅनल वरती मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार आहेत, जे परिक्रमा करतायत, ज्यांची परिक्रमा करण्याची इच्छा आहे, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, अशा सर्व श्रोतृ वर्गाला माझा सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। आमच्या एका व्हिडिओमध्ये आमच्या एका मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सदस्यांनी एक शूलपाणीमधील थोडीशी माहिती सांगावी अशी आम्हाला एक आज्ञा केलेली आहे। तर त्या आज्ञेला शिरसा वंद्य करून हा सेवक थोडासा अनुभवाच्या आधारे मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर 2025 मध्ये परिक्रमा कधी सुरू होते, आपण करतो ती परिक्रमा योग्य आहे, चालू करतो ती योग्य आहे का, त्या परिक्रमेचा नियम काय आहे, या सर्व गोष्टींचा एक परिक्रमा कधी सुरू होते। दुसरी गोष्ट, शूलपाणीमध्ये आजही परिक्रमावासियांना चोर लुटतात का, हा एक प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तिसरी, परिक्रमेचा संकल्प कोठे करावा आणि 2025 मध्ये परिक्रमा कधी सुरू होते, या 4 प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर प्रथमतः सर्व जे मा नर्मदा मैयाची परिक्रमा करू इच्छितात सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारांना मी एक सूचित करू इच्छितो की बाबांनो, ज्या वेळेस मा नर्मदा मैया ही तुमची स्वतःची त्या ठिकाणी पूर्ण परिक्रमाचा जो काही कालावधी आहे, त्या परिक्रमेच्या कालावधीची संपूर्ण जोपर्यंत व्यवस्था लागत नाही तोपर्यंत तुम्हाला मा नर्मदा मैया कधीही परिक्रमेला बोलावत नाही। म्हणजे प्रथमतः एक विषय लक्षात घ्या की परिक्रमा ही जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही आमच्या हाताने, आम्ही आमच्या पायाने, आम्ही आमच्या मुखाने करवितो, तर हा सगळ्यात मोठा संभ्रम आहे। या भ्रमाची निवृत्ती करा, मग तुमच्या लक्षात येईल की परिक्रमा ही फक्त आपण तो काय बाहुल्यांच्या काजा नाचवी की आपुलिया जाणीवेची कळा वाढावी म्हणून आम्हाया ठेवा ठेवी काय काज। माऊली ज्ञानोबाराय 9व्या अध्यायामध्ये सांगतायत, जसं की एखादा कटपुतली नाचवणारा त्या कटपुतलीच्या दोऱ्या त्याच्या हातामध्ये असतो, महिपते म्हणे हरी आणि तुझे हाती सूत्र दोरी, सूत्राची दोरी त्याच्या हातामध्ये असते। तशी परिक्रमावासियांची दोरी ही मा नर्मदा मैयाच्या हातामध्ये असते। किती किलोमीटर चालायचं, किती दिवसात परिक्रमा पुरी करायची, कुठं भोजन द्यायचं, कुठं प्रसाद द्यायचा, बालभोग कुठं द्यायचा, दुपारचा विश्राम कुठं ठेवायचा आणि संध्याकाळची रात्रीची विश्रांताची आणि भोजनाची व्यवस्था कुठं करायची, हा कुठलाही एक परिक्रमावासी स्वतःचं नियोजन करू शकत नाही। कारण आपल्याला 3 राज्यामध्ये फिरावं लागतं, एक तर गुजरात, दुसरं MP। प्रथमतः MPतून सुरुवात होते, मग महाराष्ट्र, मग गुजरात, असे 3 राज्यामध्ये फिरत असताना मायबाप आपला कुठलाही पाहुणा आपल्याला त्या ठिकाणी भेटत नसतो। चालू मध्ये कुठले तरी व्यक्ती नर्मदे हर भगवान जी आ जाइए चाय पे लीजिए, नर्मदे हर भगवान जी बालभोग पा लिया नाही तो बालभोग पा लीजिए, असं जे कोणी त्यांना अंतकरणामध्ये स्फुरित करत असतं, ती व्यवस्था स्वतः मा नर्मदा मैया परिक्रमावासियांची करत असते। हा परिक्रमेमध्ये आलेला अनुभव आहे। म्हणून नवीन परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांना मी एकच सांगतो, तुम्ही जाताय तर पूर्ण देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा। तुकोबायांच्या युक्तीप्रमाणे परमार्थात उतरल्यानंतर माणसाने देह भगवंताच्या स्वाधीन करावा। दंडवत दंडा परी काही उरो नेदी उरी, दंडवत दंडाप्रमाणे घालायचं। जसं एखादं लाकूड खाली पडलं दांडा,
तर तो कुठेही एकही अवयव त्याचा जमिनीला स्पर्श नाही असं नाही, तर सगळे अवयव जमिनीला टेकत असतात. तसा दंडवत घालायचा, तसं घालून या भार राहिलो निश्चिंत आणि निरिवली संत विठोबाची. तसं मा नर्मदा मैयाला एक विनंती करायची, मैया मी परिक्रमा करू इच्छितोय आणि परिक्रमेमध्ये जे काय माझे उणे धुणे आहे ते सगळे मी तुझ्या पायावरती वाहत आहे, हा देह वाहत आहे, माझी परिक्रमा तू पूर्ण करून घे, अशी मैयाला एक प्रार्थना करायची. मग परिक्रमेला निघायचं. मग त्यापुढे मा नर्मदा मैया आपला सर्व भारही चालवित असते. मग परिक्रमा सुरू कधी होते, तर परिक्रमा 2025 मध्ये 5/11/2025, मी पुनश्च सांगतो, नोव्हेंबर महिन्यातील 5/11/2025 या रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्या त्रिपुरारी पौर्णिमेनंतर मा नर्मदा मैयाची खरी परिक्रमा सुरू होत असते. महाराज खरी परिक्रमा म्हणताय, खरी शब्दामध्ये खोटी पण परिक्रमा चालू होते का? तर हो. काही आपले साधक जे असतात, महाराष्ट्रीयन जे आमचे मैयाचे भक्त परिवार आहेत, ते कोजागिरी पौर्णिमेला परिक्रमा सुरू करतायत. पण कोजागिरी पौर्णिमेला परिक्रमा सुरू करू नये. दोन गोष्टींना जर विचार केला तर मा नर्मदा मायाची परिक्रमा आपल्याला एमपीतून सुरू करायची. तर मा नर्मदा मायाची परिक्रमा सुरू करत असताना ओंकारेश्वर किंवा त्या व्यक्तींचं जे काय म्हणणं आहे की त्रिपुरारी पौर्णिमेनंतर परिक्रमा सुरू करावी, आणि कोजागिरी पौर्णिमा जर म्हटलं तर हा कालावधी थोडासा पावसा पाण्याचा असतो, आणि त्या ठिकाणी पाऊस पाणी असल्यानंतर मा नर्मदा मैयाची जो काही स्वरूप आहे ते नदीचं स्वरूप आहे. तर त्या स्वरूपाला जात असताना मा नर्मदा मैयाच्या ज्या पात्रामध्ये विविध ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा संगम होत असतो. तर त्या संगमाला जास्त करून किनाऱ्याने परिक्रमा करणाऱ्यांसाठी मी सांगतोय, रस्त्याने जाणाऱ्यांसाठी ही माहिती नाही. रस्त्याने जात असाल तर कुठल्याही प्रकारचा संगम तुमच्या नजरेत दिसत नाही. पण जे कोणी मा नर्मदा मैयाची परिक्रमा किनाऱ्याने एकदम मा नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये परिक्रमा करू इच्छितात, त्यांच्यासाठी मी ही माहिती सांगत आहे. रस्त्याने जाणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा संगम दिसत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. तर तुम्ही जर मा नर्मदा मैयाच्या एकदम सानिध्यामध्ये परिक्रमा करू इच्छित असाल तर मा नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये एकूण 35 नद्यांचा संगम आहे. 35. एका तटाला 23 आहे, दुसऱ्या तटाला 11 आहे, आणि एक मोठा संगम आहे, त्याला म्हणतात रेवा सागर संगम. या सगळ्या नद्यांचा जर अभ्यास केला तर 35 अशा प्रकारे भरतायत त्या. कारण 23 आणि 11 34 आणि 1 35 अशा प्रकारे त्या नद्यांचा संगम तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मा नर्मदा मैयाच्या किनारी परिक्रमा करत असताना नद्यांचं पाणी जास्त आल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला रस्ता भेटत नाही, म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला परिक्रमा ही सुरू करतायत. हा एक उद्देश. म्हणून 5 नोव्हेंबर 5/11/2025 रोजी या 25 वर्ष 2025 मध्ये मा नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू होणार आहे. तरी सर्वांनी 5 तारखेच्या नंतर परिक्रमेला जावा, किंवा 5 तारखेला जर ज्यांना कोणाला चालू करायचे असेल तर ओंकारेश्वर मध्ये 1-2 दिवस आधी जावा. 1 दिवस आधी जाऊन का, तर ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन घेऊन मानधाता परिक्रमा करायची. आपल्याला सर्व केश काढून टाकायचे, दाढी वगैरे करायची, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. कारण परिक्रमेचा संकल्प घेतल्यानंतर आपण पुनश्च ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जाऊ शकत नाही, कारण मैयाचं उल्लंघन केल्या जाईल. म्हणून 1 दिवस 2 दिवस आधी जायचं. मानधाताची परिक्रमा करायची संकल्प होण्या अगोदर. मानधाताची परिक्रमा केल्यानंतर परत ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन घेऊन ममलेश्वर भगवंताचं दर्शन घ्यायचं, आणि दुसऱ्या दिवशी संकल्प घेऊन आपली परिक्रमा सुरू करायची. म्हणून 1 दिवस अगोदर आपल्याला 2 दिवस आधी जायचं. श्री गजानन महाराज आश्रम शेगाव संस्थानमध्ये परिक्रमावासियांसाठी 3 दिवसाची राहण्याची निशुल्क भोजन, निशुल्क चहा, निशुल्क बालभोग म्हणजे नाश्ता, अशा सगळ्या गोष्टींची व्यवस्था निशुल्क केली जात असते. जात असताना आधार कार्ड आपल्या सोबत असावं.
ही माहिती अत्यंत गरजेची आहे. कागदपत्र गरजेचे लागतात. म्हणून 5 तारखेला 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 5 तारखेला माँ नर्मदा मायाची परिक्रमा सुरू होणार आहे. प्रश्न दुसरा, शूलपाणी जंगलामध्ये आजही चोर लुटतात का? तर शूलपाणी जंगलामध्ये आज चोर लुटत नाही माय बाप. जे चोरांचा सरदार होता, जो चोरांचा मुखिया होता, तो मुखिया स्वतः माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमावासियांची आतुरतेने वाट बघत असतो आणि त्या परिक्रमावासियांची मनोभावे श्रद्धेने तो स्वतः चोरांचा मुखिया स्वतः आपल्या घरामध्ये राहून परिक्रमावासियांची अहोरात्र त्या ठिकाणी सेवा करत असतो. म्हणून परिक्रमावासियांना मनामध्ये येणारा दुसरा प्रश्न, शूलपाणी जंगलात लुटतात का? तर लुटण्याचा भाग सोडून द्या, ते स्वतः लुटवतात मायबाप. एवढी माँ नर्मदा मैयाची त्यांच्यावरती कृपा झाली आहे. म्हणून परिक्रमेमध्ये चोर लुटतात का? याही प्रश्नाचं उत्तर आहे, परिक्रमेमध्ये तुम्हाला कोणीही लुटत नाही आणि कुठल्याही प्रकारचे चोर नाही आणि कुठल्याही प्रकारचा हिंस पशु, हिंस प्राणी हा तुमच्या दृष्टिक्षेपात सुद्धा येत नाही किंवा तुम्ही त्यांच्या दृष्टिक्षेपात सुद्धा येत नाही. म्हणून कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेनंतर परिक्रमेला हमखास जा. फक्त देह समर्पिजे देवा हा भाव मनात ठेवा. कुठल्याही गोष्टीचा हेवा नका करू. म्हणून शूलपाणी जंगलात तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी त्रास देत नाही. परिक्रमा सुरू केल्यानंतर आपल्याकडे काय काय वस्तू असाव्यात त्या वस्तूंचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा. महत्वाचं सफेद वस्त्र सोबत असावं, 2 लुंग्या असावा, 2 उपरणे असावे, 2 वरचे आपले शर्ट असावे किंवा बनेल असावा, नेहरू टाईप असावा किंवा वारकरी बंडी असावा. बंडी मी घातलेली आहे, बंडी हिला म्हणतात बंडी, जेणेकरून ही बंडी आपल्याला पातळ कपडा असतो, जेणेकरून उन्हाचाही यांना त्रास जास्त होत नाही. म्हणून सफेद वस्त्र आणि माँ नर्मदा मैयाचं जल हे एकदम सफेद आहे. म्हणून मैयाला त्या ठिकाणी माणसाने सफेद असावं आणि मनाने विशुद्ध असावं. कुठल्याही मनामध्ये कोणत्याही परिक्रमावासियाबद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना निर्माण होऊ नये आणि वाईट भावना मनामध्ये ठेवून परिक्रमाला कुणीही जाऊ नये. म्हणून सफेद वस्त्र असावा. सफेद वस्त्र आणि सफेद चित्तामध्ये विचार ही परिक्रमाला खूप पोषक असतात मायबाप. म्हणून परिक्रमेला जात असताना सफेद वस्त्र आपल्या सोबत असावं, हातामध्ये एक दंड असावा, एक कमंडलू असावा, बॅग असावी, ट्रॅकिंग बॅग म्हणा, जेणेकरून फक्त 2 वस्त्रे आपल्याला सोबत ठेवायचे. जास्त वजन घ्यायचं नाही. 1 ग्लास, ताट, तांब्या, पायामध्ये चप्पल, बूट असावेत. ज्यांना कोणाला चप्पल सण होते चप्पल, बूट सण होते, जसं असेल तसं. कारण शरीर साधन आहे, तर या साधनाला आपण जपलं पाहिजे आणि या साधनाच्या द्वारे आपण साध्य प्राप्ती केली पाहिजे. माझा जर व्हिडिओला मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही बघणार नाही, म्हणून मी सारांश रूपाने सांगतोय. जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर मी एक व्हिडिओ बनवल, काय काय सामुग्री आपल्या सोबत ठेवावं. या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगावं महाराज की आम्हाला साहित्याची यादी सांगा, तर मी त्यासाठी एक व्हिडिओ बनवल, सारांश रूपाने सांगतो. आणि परिक्रमेचा संकल्प कुठं घ्यावा, तर माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा संकल्प गोमुख घाटावरती सद्गुरु श्री आदरणीय अनिलदासजी महाराजांकडे गोमुख घाटावरती जाऊन त्या ठिकाणी प्रमाणपत्रही देतात आणि परिक्रमेचा संकल्पही ते करून देतात आणि परिक्रमेबद्दलचे काही नियमही ते सुंदर अशा प्रकारे सांगतात मायबाप. म्हणून परिक्रमा आपली सफल व्हावी, सुफल व्हावी आणि आनंदामध्ये परिक्रमा पार व्हावी, ही मी माँ नर्मदा मैयाच्या चरणी, सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मी विनंती करतो, प्रार्थना करतो की हे सकल देवता, हे सकल संत, हे माँ नर्मदा मैया, आमचे जे कोणी परिक्रमावासी परिक्रमा करू इच्छितात त्यांची परिक्रमा निरोगी, ऐश्वर्य संपन्न, आरोग्यदायी, कुठल्याही प्रकारचं विघ्न परिक्रमेमध्ये येऊ नये अशी मी प्रार्थना करतो. आणि मैयाला
या ठिकाणी माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो. जर माहिती योग्य वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा. जर माहिती योग्य वाटत असेल तर चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. परिक्रमा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं मी अभिनंदन करतो. परिक्रमा आनंदात पार पडावी अशीही मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.